नमस्कार विद्यार्थी मित्रहो, या अगोदरच्या तासामध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी ज्या वेगळ्या सहकारी बँका ठेवलेल्या आहेत तर त्यामधील नागरी सहकारी बँक आहे तर त्या बँकेसंदर्भात सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण पाहिलेली आहे की नागरी सहकारी बँक म्हणजे काय, या नागरी सहकारी बँकेच्या सहकार तज्ञानं केलेल्या जे काही वेगळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत तर त्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत। त्यानंतर या नागरी सहकारी बँकेची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पाहिली, त्या बँकेसमोरील कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत आणि त्यावर सहकार तज्ञांना कुठल्या प्रकारचे उपाय सुचवलेले आहेत तर त्या उपायांसंदर्भात सुद्धा सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण पाहिलेली। तर यानंतर पतपुरवठ्याची जी काही रचना आहे तर ती पाहायला आपण की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांची जी काही रचना आहे तर ती रचना त्रिस्तरीय झालेली आहे। ते 3 स्तर कोणते तर त्या संदर्भात आपण प्राथमिक स्तरावर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात। या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था अनेक व्यक्ती संघटित होऊन किंवा एकत्र येऊन स्थापन करत असतात। म्हणजे या प्राथमिक पतपुरवठा करणारी जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांचे व्यक्ती सभासद असतात। कार्यक्षेत्रातील इतर संस्थांनाही त्या संस्थेचं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व प्राप्त करता येत असतं, मिळवता येत असतं। तर या प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांवर नियंत्रण राहावं, त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं आणि त्यांचा समतोल अशा प्रकारचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून यावा, यासाठी काय केलेलं असतं तर या सर्व प्राथमिक सहकारी संस्था एकत्र येऊन जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर त्या बँका स्थापन करत असतात। मग या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सभासद प्राथमिक सहकारी संस्था असतात। मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत असतात आणि इतर वेगळ्या प्रकारच्या जे काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधाही उपलब्ध करून देत असतात। तेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर सुद्धा कोणाचं तरी नियंत्रण असणं आवश्यक आहे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होणं आवश्यक आहे किंवा लाभणं आवश्यक आहे, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध होणं आवश्यक आहे आणि या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समतोल अशा प्रकारचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे। म्हणून या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका संघटित होऊन काय करत असतात तर राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक स्थापन करत असतात आणि राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक राज्यातील जी काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीमधील सर्वोच्च बँक असते आणि म्हणून त्या बँकेला शिखर बँक असं म्हटलं जातं। तर राज्य सहकारी बँक आपले जे काही सभासद आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर त्यांना अर्थपुरवठा उपलब्ध करून देत असते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असते, त्यांना मार्गदर्शन करत असते आणि संपूर्ण राज्यातील जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत तर त्या बँकांचा समतोल अशा प्रकारचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून आणण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असते। तर अशा पद्धतीनं प्राथमिक स्तरावर म्हणजे गाव पातळीवर प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक, तर या पद्धतीनं अल्प आणि मध्यम मुदतीचा पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांची जी काही रचना आहे तर ती रचना अशा प्रकारे त्रिस्तरीय झालेली आहे। मग आपल्याला जिल्हा स्तरावर ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन झालेल्या असतात तर त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेल्या आहेत। मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजे काय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कुठल्या प्रकारची कार्य पार पडत असतात, या बँकांसमोर कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांवर सहकार तज्ञांना कुठल्या प्रकारचे उपाय सुचवलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये आपण पाहिलं की 1904ला खऱ्या अर्थानं आपल्या देशातील जी काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीला सुरुवात झालेली आहे, सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झालेला आहे। सहकार चळवळीची जी काही मुहूर्तमेढ आहे तर ती मुहूर्तमेढ 1904ला आपल्या देशामध्ये रोवली गेलेली आहे। कारण 1904 पूर्वी आपल्या देशामध्ये वेगळ्या प्रकारच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन झालेल्या होत्या, कार्यरत होत्या, परंतु त्या संस्थांसंदर्भात कुठल्याही प्रकारचा सहकार कायदा जो आहे तर तो कायदा आपल्या देशामध्ये संमत करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळं या संस्थांची जी काही निर्मिती आहे तर ती निर्मिती कायद्यानुसार झालेली नव्हती आणि मग त्यामुळं त्या संस्थांनी आपली जी काही कार्य आहे तर ती कार्य आपल्या इच्छेनुसार पार पाडली आणि आपल्या इच्छेनुसार कार्य पार पडल्यामुळं अनेक सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था दिवाळखोर बनल्या, तोट्यामध्ये गेल्या। तेव्हा अनेक सहकार तज्ञांना असं मत मांडलं किंवा असं सुचवलं
की जर सहकार चळवळ जिवंत ठेवायची असेल, तिला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व प्राप्त करून द्यायचं असेल, तर त्या सहकार चळवळी संदर्भात समर्पक अशा प्रकारचा जो काही सहकार कायदा आहे, तर तो कायदा आपल्या देशामध्ये संमत करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि या विविध समित्यांना केलेल्या जे काही शिफारसी आहेत, अनेक सहकार तज्ज्ञांना व्यक्त केलेली जी काही मतं आहेत, तर ती मतं लक्षात घेऊन आणि या समित्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन आपल्या भारतामध्ये 1904ला पहिला भारतीय सहकार कायदा जो आहे, तर तो कायदा संमत करण्यात आलेला आहे, मंजूर करण्यात आलेला आहे. मग 1904ला जो आपल्या देशामध्ये पहिला भारतीय सहकार कायदा संमत करण्यात आला, तर या कायद्यामध्ये काय तरतूद करण्यात आली की या कायद्यानुसार पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत, तर त्या संस्था स्थापन करता येतील. म्हणजे पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत, तर त्या संस्थांची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करता येईल आणि त्यामुळे त्या संस्थांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होईल. तेव्हा सहकार तज्ज्ञांचं असं मत होतं, समाजातील जो काही दुर्बल घटक आहे, तर त्या दुर्बल घटकाला जर माफक व्याजदरांना कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं, तर त्यामुळे त्याची खाजगी सावकाराच्या तावडीतून सुटका होईल. आणि या माफक व्याजदरानं कर्जपुरवठा उपलब्ध करून दिल्यामुळं दुर्बल घटकाचा जो काही सर्वांगीण विकास आहे, तर तो सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी त्याची मदत होईल. त्याचे जे काही सर्व आर्थिक प्रश्न आहेत किंवा इतर जे काही सर्व गरजा आहेत, तर त्या गरजा अगदी सहजरित्या भागवल्या जातील, अशा प्रकारचं मत अनेक सहकार तज्ज्ञांचं बनलेलं होतं. आणि त्यामुळं पहिल्या सहकार कायद्यामध्ये काय तरतूद केली, तर या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत, तर त्या संस्था स्थापन करता येतील. म्हणजे बिगर पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत, तर त्या संस्था स्थापन करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तरतूद 1904चा जो पहिला भारतीय सहकार कायदा आहे, तर त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली नव्हती. फक्त पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत, तर त्याच संस्था स्थापन केल्या जातील किंवा करता येतील, अशा प्रकारची तरतूद केलेली होती. आणि त्या तरतुदीनुसार मग आपल्या देशामध्ये या कायद्यानुसार पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत, तर त्या संस्था स्थापन होऊ लागल्या, अस्तित्वात येऊ लागल्या. मग या ज्या काही संस्था आहेत, तर या संस्था काय आपल्या सभासदांना कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे, तर ते कार्य पार पाडू लागल्या. परंतु 1904चा जो पहिला भारतीय सहकार कायदा, तर या कायद्यामध्ये बिगर पतपुरवठा करणारे संस्था स्थापन करण्यासंदर्भात तरतूद केलेली नव्हती. त्याचबरोबर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आपल्या देशामध्ये स्थापन केल्या जाणार होत्या किंवा केल्या जात होत्या, तर त्या संस्थांवर नियंत्रण राहावं, त्या संस्थांना मार्गदर्शन लाभावं किंवा मार्गदर्शन मिळावं, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं आणि संपूर्ण या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, तर त्या संस्थांचा समतोल विकास घडून यावा, या दृष्टिकोनातून कार्य पार पाडण्यासाठी एका मध्यवर्ती संस्थेची स्थापना करण्याची गरज होती किंवा आवश्यकता होती. परंतु ती संस्था स्थापन करण्यासंदर्भात 1904च्या पहिल्या भारतीय सहकार कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नव्हती. म्हणजे ही मध्यवर्ती संस्था म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक स्थापन करण्यासंदर्भात 1904चा जो पहिला भारतीय सहकार कायदा आहे, तर त्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नव्हती. मग फक्त या पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करण्यासंदर्भात तरतूद केलेली होती. या संस्था स्थापन करण्यात आल्या, या संस्थांनी आपल्या सभासदांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला. परंतु त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नव्हतं, त्यांना कोणाचं मार्गदर्शन लाभत नव्हतं की या संस्थांनी आपली कार्य कशा पद्धतीनं पार पाडावीत, या संदर्भात कोणाचंही वरिष्ठ संस्थेचं मार्गदर्शन मिळत नव्हतं. त्यामुळे अनेक वेळा या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत, तर त्या संस्थांनी आपली जी काही कार्य आहेत, तर ती कार्य आपल्या इच्छेनुसार पार पाडली, सभासदांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला, परंतु दिलेलं कर्ज वसूल करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. मग अनेक सभासदांना घेतलेलं कर्ज वेळेवर परत केलं नाही. थकबाकीचं जे काही प्रमाण आहे, तर ते प्रमाण प्रचंड वाढत गेलं आणि इतर सभासदांना कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत, तर त्या संस्थांकडे खेळतं भांडवल शिल्लक राहिलं नाही. तेव्हा जर समाजातील दुर्बल घटकाचा विकास घडवून आणायचा असेल, तर काय करणं आवश्यक आहे, तर कर्ज पुरवठ्याबरोबरच इतर ज्या काही वस्तू व सेवा आहेत, तर त्या वस्तू व सेवा सुद्धा त्याला माफक दरानं उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. कारण 1904च्या पहिल्या सहकार कायद्यानुसार पतसंस्था स्थापन झाल्या, त्यांनी कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला, परंतु या दुर्बल घटकांना आपल्या ज्या काही गरजा आहेत, तर त्या गरजा भागवण्यासाठी ज्या वस्तू व सेवा आवश्यक होत्या, तर त्या वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी कोणाकडे जावं लागलं, तर खाजगी व्यापाऱ्याकडे जावं लागलं. आणि खाजगी व्यापाराचा मुख्य उद्देश नफा कमवणं असल्यामुळं खाजगी व्यापारी काय करू लागले, तर जास्त किमतीनं किंवा जास्त दरानं वस्तूंची विक्री करून या दुर्बल घटकांची आर्थिक लुटवणूक किंवा आर्थिक फसवणूक करू लागले किंवा करत होते. तेव्हा
हा जो काही दुर्बल घटक आहे तर त्या दुर्बल घटकाची जर सावकाराच्या तावडीतून सुटका करायची असेल, खाजगी व्यापाऱ्याच्या तावडीतून सुटका करायची असेल तर काय करणं आवश्यक आहे, तर त्याला माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्याला आवश्यक असणारे जे काही वस्तू व सेवा आहे तर त्या वस्तू व सेवा सुद्धा माफक दरानं उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि जर माफक दरानं वस्तू व सेवा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर बिगर पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे किंवा गरज आहे. तर असं अनेक सहकार तज्ज्ञांचं मत बनलं. आणि जर बिगर पतपुरवठा करणारे संस्था आता स्थापन करायच्या असतील तर काय करणं आवश्यक आहे, तर दुसरा भारतीय सहकार कायदा संमत करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. म्हणजे नवीन समर्पक अशा प्रकारचा जो काही सहकार कायदा आहे तर तो कायदा स्थापन करण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे. तर अशा प्रकारचं जे काही मत आहे, अशा प्रकारचा जो काही निष्कर्ष आहे तर तो निष्कर्ष अनेक सहकार तज्ज्ञांना काढला, अनेक समित्यानं तो निष्कर्ष काढला. आणि मग त्यामधूनच या समित्यानं काढलेला निष्कर्ष आणि अनेक सहकार विचारवंतांना व्यक्त केलेली जी काही मतं आहेत तर ती मतं लक्षात घेऊन आपल्या भारतामध्ये दुसरा भारतीय सहकार कायदा संमत करण्यात आला. मग हा कायदा केव्हा संमत केला, तर 1912ला दुसरा भारतीय सहकार कायदा जो आहे तर तो कायदा आपल्या देशामध्ये संमत करण्यात आला. मग या कायद्यामध्ये पहिली महत्वाची तरतूद काय करण्यात आली, तर 1912च्या दुसऱ्या भारतीय सहकार कायद्यामध्ये या कायद्यानुसार पतपुरवठा करणाऱ्या संस्थांबरोबरच बिगर पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करता येतील. म्हणजे कर्ज पुरवठा माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था तर स्थापन केल्या जातीलच, त्याचबरोबर माफक दरानं आवश्यक असणाऱ्या जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था सुद्धा या कायद्यानुसार स्थापन करता येतील. म्हणजे पतसंस्था आणि बिगर पतसंस्था अशा दोन्ही प्रकारच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करता येतील. त्या संस्थांची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करता येईल आणि त्यामुळे त्या संस्थांना काय होईल, कायदेशीर अस्तित्व प्राप्त होईल आणि त्या संस्था मग आपली जी काही कार्य पार पाडतील तर ती कार्यसुद्धा कायदेशीर ठरतील. तर यासाठी म्हणजे 1912ला जो दुसरा भारतीय सहकार कायदा संमत केला तर त्यामध्ये पहिली तरतूद केली काय, तर पतपुरवठा संस्थांबरोबर बिगर पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करता येतील किंवा केले जातील. आणि दुसरी महत्वाची तरतूद या कायद्यामध्ये केली की या जे काही प्राथमिक सहकारी संस्था आपल्या देशामध्ये स्थापन केल्या जाणार आहेत, म्हणजे पतसंस्था आणि बिगर पतसंस्था स्थापन केल्या जाणार आहेत तर त्या संस्थांवर कोणाचं तरी नियंत्रण राहावं, त्यांच्या कार्यासंदर्भात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावं, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं आणि संपूर्ण राज्यातील जे काही प्राथमिक सहकारी संस्था आहेत तर त्या संस्थांचा समतोल अशा प्रकारचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून यावा. यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा मध्यवर्ती संस्था स्थापन करण्यासंदर्भातील जी काही तरतूद आहे तर ती तरतूद या 1912च्या दुसऱ्या भारतीय सहकार कायद्यामध्ये केलेली आहे. आणि त्या कायद्यानुसार मग आपल्या भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर ती बँक स्थापन केली गेली किंवा स्थापन करण्यात आली. मग ही जी काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ही बँक कोणी स्थापन केली, तर सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी संघटित होऊन किंवा एकत्र होऊन जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. म्हणजे सर्व प्राथमिक सहकारी संस्था कोणाच्या सभासद होत्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद होत्या. म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुठलं कार्य पार पाडत होती, तर या प्राथमिक सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना अर्थसहाय्य करणं आणि त्यांचा समतोल अशा प्रकारचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून आणणं. मग अशा पद्धतीने ही जी काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा मध्यवर्ती संस्था आहे तर ती संस्था कार्य पार पडत असल्यामुळे काय होत होतं, तर संपूर्ण राज्यातील काही प्राथमिक सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था आपली जी काही कार्य आहेत तर ती कार्य नियमाला अनुसरून पार पडत होत्या. आणि सहकार चळवळीचा जो काही राज्यातील सहकार चळवळीचा जो काही विकास आहे तर तो विकास चांगल्या पद्धतीने घडून येण्यासाठी त्याची मदत झाली. म्हणून ह्या ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहे म्हणजे राज्यातील जी काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीचा समतोल विकास घडून यावा यासाठी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुठली भूमिका वटवत होती किंवा कुठलं कार्य पार पडत होती किंवा कशा पद्धतीनं आपली जी काही कार्य आहे तर ती कार्य पार पडत होती, तर राज्यातील जी काही सर्वोच्च स्तरावर राज्य सहकारी बँक स्थापन झालेली होती तर ती राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी संस्था यांच्या दरम्यान दुवा साधण्याचा किंवा समन्वय साधण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पार पाडत असते. म्हणजे राज्य सहकारी बँकेची जी काही ध्येय धोरणं आहेत किंवा राज्य सहकारी बँकेनं जे निश्चित केलेले उपक्रम आहेत
तर ते उपक्रम प्राथमिक सहकारी संस्थांपर्यंत पोहोचवून संपूर्ण राज्यामध्ये ते उपक्रम राबवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतं तर ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पार पडत असते. म्हणजे राज्यातील काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीच्या विकासामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी काही भूमिका आहे तर ती भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मग आपल्या राज्यातील काही सहकार चळवळ आहे, आपल्या भारतातील काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन भारत सरकार जे होतं तर त्या भारत सरकारनं म्हणजे ब्रिटिश सरकारनं काय केलं, मॅक्लेगन नावाची एक व्यक्ती होती किंवा सहकार तज्ज्ञ होता आणि त्या तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली एका सहकार चळवळीचा आढावा घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली. ती केव्हा 1914ला या मॅक्लेगन समितीची स्थापना केली. म्हणजे मॅक्लेगन नावाची जी व्यक्ती होती तर त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली, त्यामुळे या समितीला मॅक्लेगन समिती म्हणून ओळखलं जातं. मग 1914ला ही समिती स्थापन केली. या समितीनं आपल्या संपूर्ण भारतातील काय सहकार चळवळ आहे, आपल्या राज्यातील काय सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीचा अभ्यास केला आणि आपला जो काय अहवाल आहे तो अहवाल शासनाला सादर केला. आणि तेव्हा या समितीनं आपल्या अहवालामध्ये असं नमूद केलेलं होतं की या पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांबरोबरच बिगर पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या समितीनं आपल्या अहवालामध्ये असं नमूद केलेलं होतं की या जे काही प्राथमिक सहकारी संस्था तर या संस्था चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपली कार्य पार पाडावीत. संपूर्ण प्राथमिक सहकारी संस्थांचा समतोल अशा प्रकारचा विकास घडून यावा यासाठी या प्राथमिक संस्थांवर नियंत्रण ठेवण्याकरता, त्यांना मार्गदर्शन करण्याकरता, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरता काय करणं आवश्यक आहे तर प्रत्येक जिल्हा स्तरावर एक मध्यवर्ती संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे तर ती बँक स्थापन केली जावी किंवा करण्यात यावी. तर अशा प्रकारची जी काही शिफारस आहे तर ती शिफारस या समितीनं आपल्या अहवालामध्ये केलेली आहे. आणि त्या समितीनं केलेली शिफारस आणि 1912च्या दुसऱ्या भारतीय सहकार कायद्यामध्ये केलेली जी काही तरतूद आहे तर त्या तरतुदीनुसार मग काय करण्यात आलं की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर ती बँक स्थापन करण्यात आलेली आहे. मग ह्या जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं एकंदरीत त्यांचं कार्य त्यांच्या तिच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे काही भूमिका आहे तर त्या भूमिका लक्षात घेऊन जर आपण या बँकेच्या व्याख्या पाहिल्या तर वेगळ्या प्रकारच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या आपल्याला या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या करता येतील. तर पहिली व्याख्या आपल्याला या पतपुरवठ्याची जी काही रचना झालेली आहे तर त्या रचनेच्या आधारे काय करता येईल की त्रिस्तरीय रचना, पतपुरवठ्याची जी काही रचना आहे तर ती रचना कशी झालेली आहे त्रिस्तरीय. प्राथमिक स्तरावर प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक. म्हणजे राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी संस्था यांच्या दरम्यान दुवा साधण्याचं किंवा समन्वय घडून आणण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असते तर ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पार पडत असते. म्हणून पहिली व्याख्या आपल्याला अशी करताय की राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी संस्था यांच्या दरम्यान दुवा साधण्याचं किंवा समन्वय घडून आणण्याचं कार्य जी बँक पार पडत असते त्या बँकेलाच काय म्हटलं जातं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण दुसरी व्याख्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अशी करता येईल आपल्याला की या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद कोण असतात, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्था सभासद असतात. म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्था काय करत असतात तर संघटित होऊन किंवा एकत्र होऊन जिल्हा स्तरावर कोणत्या बँकेची, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करत असतात. मग ही जिल्हा मध्यवर्ती ज्यावेळेस अनेक सहकारी संस्था एकत्र होऊन एखादी संस्था स्थापन करत असतात तर त्या संस्थेला कोणती संस्था म्हणून ओळखलं जातं, संघीय संस्था किंवा संघीय बँक म्हणून ओळखलं जातं. मग अनेक प्राथमिक सहकारी संस्था, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्था संघटित होऊन किंवा एकत्र होऊन काय करत असतात तर जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना करत असतात. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोणती बँक असते, संघीय बँक असते. म्हणून त्यावरून आपल्याला या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दुसरी व्याख्या अशी करतायत की जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी संघटित होऊन किंवा एकत्र येऊन जिल्हा स्तरावर ज्या संघीय बँकेची स्थापना केलेली असते त्या संघीय बँकेलाच काय म्हटलं जातं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. काय व्याख्या आहे, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी संघटित होऊन किंवा एकत्र होऊन जिल्हा स्तरावर स्थापन केलेली जी काही संघीय बँक असते तर त्या संघीय बँकेलाच काय म्हटलं जातं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. तर
अशा प्रकारची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या या सहकार तज्ज्ञानं या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवून त्यांना मार्गदर्शन करून अर्थसहाय्य करून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा किंवा जिल्ह्यातील सहकार चळवळीचा समतोल विकास घडवून आणण्याचं कार्य जी बँक पार पडत असते त्या बँकेलाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. काय व्याख्या आहे? जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना अर्थसहाय्य करून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा समतोल विकास घडवून आणण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य जी बँक पार पडत असते त्या बँकेलाच काय म्हटलं जातं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी काही पुढची व्याख्या आहे तर ती व्याख्या केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, तिचं कार्यक्षेत्र आणि तिचं जे काही कार्य आहे तर ती कार्य लक्षात घेऊन अशी व्याख्या आपल्याला करता येईल की जिचं कार्यक्षेत्र एका जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं आणि त्या जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी जी संस्था निधी किंवा भांडवल उभारत असते आणि जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याबरोबरच इतर जे काही वेगळ्या प्रकारच्या बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य जी बँक पार पडत असते त्या बँकेलाच काय म्हटलं जातं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. काय व्याख्या आहे? जिचं कार्यक्षेत्र एका जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं, जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जी संस्था निधी उभारत असते आणि उभारलेल्या निधीमधून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असते त्याचबरोबर इतर वेगळ्या प्रकारच्या ज्या काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य जी बँक पार पडत असते तर त्या बँकेलाच काय म्हटलं जातं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. त्यानंतर या ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत तर या बँकांची पुढची व्याख्या अशी केलेली आहे, जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी भांडवल उभारणारी बँक, त्याचबरोबर उभारलेल्या भांडवलामधून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर वेगळ्या प्रकारच्या ज्या काही बँकिंग सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य जी बँक किंवा जी संस्था पार पडत असते त्या बँकेलाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा मध्यवर्ती संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगळ्या प्रकारच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ज्ञांना केलेल्या आहेत.